असा आहे, असा आहे, असा आहे. आपण आतापर्यंत ऐकलं तो कसा आहे? एक आहे, अद्वितीय आहे, असंग आहे, निर्विकार आहे, निराकार आहे. आणि आता नंतर सांगायचं तो नित्य कसा आहे, तो प्रत्येक कसा आहे, तो देहत्रयातीत कसा आहे, तो पंचकोशातीत कसा आहे, नाना रूपाने त्याचं वर्णन केलं. मग तो कसा आहे हे कळल्यानंतर मी पण तेच आहे असे विचार सांगतो. हो माऊली. इतकं स्वरूपाचं वर्णन आहे, भगवंताचं खरं दर्शन आहे, बुद्धीचे ईश्वराशी संगम आहे. कळत नाही आपल्याला अध्यात्माकडे काय येतो, अध्यात्माचा लाभ म्हणजे काय, संतांची संगती म्हणजे काय, कळतच नाही आपल्याला. हो माऊली. माझ्याकडे गुरुजींचे हजारो प्रवचन माझ्याकडे आहेत, तर ते मी कुणाला देते नाही आणि देऊ शकत नाही. त्याच्यात सांगितलंय की जेव्हा ज्ञानोबा माऊलीचे गुरु निवृत्तीनाथानं कृपादृष्टी पाहिले, आपल्या कधी बैसवले, आपली दीक्षा देऊन माऊलींना सांगितलं तू ज्ञानेश्वरी लिहा, तुम्ही 700 श्लोकाचा आविर्भाव करून जगताला ज्ञान देऊन मोक्षाचं भान जीवाला आलं, अज्ञान गेलं, आणि ते ज्ञान आपल्या पदी बैसविले. आपलं पद दिलं निवृत्तीनाथानं माऊलींना, आणि ते पद जगाला दिलं माऊलीनं ओवीच्या द्वारे. आणि अजून एक सांगितलं की माऊलींचे गुरु निवृत्तीनाथ ते आपल्या दारात, आपण त्यांचं माऊलीचं चिंतन करताना त्यांची स्वारी आपल्या दारात येते आणि आपलं पाप भस्म होतं. त्यांची स्वारी दारात येते. नाना माझा अभ्यास असतो, ऐकणं असतं. कालचा विषय होता, नाही आज सकाळचा विषय होता की निवृत्तीनाथांची स्वारी आपल्या दारात येते जेव्हा माऊलीची सेवा तुम्ही रोज करतात, आत्मचिंतन करतात, प्रत्येक शब्दाचा भावार्थ बुद्धीने झेलता येतो, अंतःकरण त्या माऊलीला जाणून घेतो आणि अंतःकरण माऊली होतं. त्या चिंतनामध्ये निवृत्तीनाथाची सवारी आपल्या घरी येते आणि आपलं पाप भस्म होतं, आणि तेवढा परमात्मा स्पष्ट होतो, अधिकार उंच होतो, ईश्वराचा प्रत्यय येतो, देहाचा बाध होतो, अज्ञानाचा निराश होतो, स्वरूपाचा प्रकाश पडतो, ऐक्याचा अनुभव होतो, भेदाचा नाश होतो, जगत भास जातो. नाना प्रकारचे शब्द गुरुजींचे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. एवढं ज्ञान आहे, सागर कमी आहे, तेवढे आमचे गुरुजी महान आहे. आपण त्याच्यापाशी चिलट आहे, डास आहे, डास. इतके लहान आहेत आपण, तेवढे ते महान आहे. काहीतरी सांगा. हो माऊली, खरंच आहे. भयानक वेदांताचा महासागर म्हणजे आमचे श्री गुरुवर्य रंगनाथ महाराज, आमचे गुरु. ह्या परंपरेत आपण आलो, आपण भाग्यवान आहेत की आपण इतरत्र तोंड घालावं लागलं नाही. हो माऊली. कुणाचा आधार घ्यावा लागला आणि एकानं आपल्या तारून नेलं, ते म्हणजे गुरुजी. वेदांत दिला ते म्हणजे गुरुजी. मोक्ष हृदयात प्रगट केला ते म्हणजे गुरुजी. विचारसागर, अध्यात्म, पंचकर्ण, विचारचंद्रोदय, अमृत अनुभव, सहानुभूती, वृत्ती प्रभाकर, अद्वैत सिद्धांत, अद्वैत मकरंद, चांगदेव 65, चुडाला आख्यान, नाना ग्रंथाचं आम्ही केले. त्यावेळेस किती असत, एवढं आम्ही केलंय, दिलंय त्या मठात आम्हाला. त्या वास्तून त्या गुरुजीच्या पदस्पर्शाने पावन केलेली भूमी म्हणजे कोमटी गल्ली. तिथं भेटलंय आम्हाला हे धन. बाकीच्या धनाचा काय संबंध आहे हो? जे भौतिक आहे ते कठोर आहे का, जे पाप मोलक आहे तिथून त्याची उत्पत्ती आहे, तेव्हा ही संपत्ती आहे, आणि पुण्य संपलं की जाती. पण इथं ही ज्ञानाची रीती, ज्ञान कधी संपत नाही, कधीच नाही. पण ती लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही, तिथंच मर मर मर. काय हा व्यास असतो त्या बायाला बी, त्या माणसाला बी. एक क्षणभर ती बाई स्थिर नसते, एक कणभर तिच्या मनाला शांती नसती, कारण तिला वेदांत नाही, तिला चिंतन नाही. केवळ पाप म्हणजे चंचलता, फक्त संसार, फक्त व्यवहार. अरे बापरे,
टकमक. जसं तुका म्हणे जळा वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी. ते भगवंतासाठी तगमग केलं आणि ही बाई घरासाठी तगमग तगमग तगमग. अरे बापरे, क्षणभर चित्ताची स्थिरता नाही, शांतता अंतःकरणाची कधीच लाभत नाही. त्याचं नाव संसार. हो माऊली, साष्टांग दंडवत. खरंय. आणि त्याची आवड आणि तेच मनामध्ये पुन्हा 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 पुन्हा. अरे देव, वाटलं देवा मला किती तुम्ही तारलं, मला संत तुम्ही दिले, ग्रंथ हृदयात आले, मन राम केलं आणि माझे साधक भाग्यवान मिळाले. आयुष्य सफल झालं. माझं जीवन सोर राक्षरात लेण्यासारखं माझ्या गुरुजीनं केलं. केलं की नाही? हो माऊली. होतंय. हो. 200 लोक जाऊन आज आनंदीत वापस आलो. आज इंद्रायणी भरून वाहिली. वारकऱ्याला पाऊल टाकताना पुण्य असतं तेव्हा साधू संतांची भेट होते. द्वैताला संपवता येतं आणि आत्मरूपाला प्राप्त करता येतं. स्वमध्ये राहता येतं आणि द्वैताला टाकता येतं. आत्मलिंगाला शिवता येतं, परमात्म्याला जाणता येतं, परमात्मा बनता येतं भक्तीनंतर. हो माऊली. त्यांना वाटतंय त्यांना भक्ती नाही आणि मग हे सगुण. अरे अरे सगुण आणि निर्गुण आम्हाला काय सांगतो बाबा. नारायण कुणी भेटते राम्या गोम्या सोम्या. अरे नारायणा, प्रमाण दिले आधी भक्ती निर्णय हाती, मग वैराग ज्ञान धर्म येते. ज्या आयुष्यामध्ये सत्संग श्वासाबरोबर होते साधू, तिथे भक्ती कळत नसते का? सांगा ना. नाही माऊली, कळती ना. संशय घेते. माऊली म्यूट झालंय. हो म्यूट झाले माऊली. माऊली जो पांडुरंग आहे, जो आत आहे, जो बाहेर आहे, जो व्यापक आहे, जो एक आहे, तो श्रीहरीच आहे. पण त्याचं खरं रूप म्हणजे आत्मरूप आहे. म्हणून माऊली म्हणले आत्मरूपा. हो माऊली. त्या विठ्ठलाचं रूप म्हणजे आत्मरूप आहे, वृत्ती देह रूप आहे. बघा, वृत्ती कोणाकडे? देह रूप आहे. देहाकडे का भगवंताकडे? नाही माऊली, देहरूप आहे, देहाकडे. अविद्येच्या शक्तीनं वृत्तीच्या विकारानं जडाचा संबंध आहे आणि खोट्याचं प्रेम आहे, भ्रमाचं ज्ञान आहे, ईश्वराचं ज्ञान नाही. हो माऊली. ज्ञान जगताचं आहे, ज्ञान जगताचे, हरीचं नाहीये. ओळख नाना खोट्या पदार्थाची आहे, परमात्म्याची नाहीये. ऐक्य ह्या संसाराचे, हरीचं नाहीये. आणि आपण म्हणतो मी परमार्थ करायले, काय डुलती, काय चलती, काय बोलती, काय परमार्थाचा गंध तरी कहिला सांगा. नाही माऊली. जो परमात्मा आहे तो कसा आहे, दिसणारा कसा आहे, अस्तित्व कुठं आहे, त्याचा संबंध कसा आहे, त्याची प्रतीती कशी घ्यायची, देह बुद्धी कशी टाकायची, आत्मप्रतीती कशी भोगायची, परमात्म्याला कसं जाणायचं, देहाचं जाणणं कसं संपवायचं, वृत्तीला राम कसं बनवायचं, जडातून कसं निष्ठायचं, परमात्म्यापाशी कसं जाय थांबायचं, अलौकिक पद कसं भोगायचं, लौकिक जग कसं संपवायचं, आत्मरंगात रंगायचं, संताच्या चरणाला लागायचं, बोधामध्ये शिरायचं, वेदामध्ये जगायचं, परमतत्व जाणायचं, परमात्माच बनायचं. आहे ते कळून घ्यायचं, नाही त्याला टाकून द्यायचं. त्याचं नाव सत्संग. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर आली. आहे तो हरीच आहे, दिसते ते जगतच आहे. आहे तो हरी, आहे म्हणजे सत. सत
सत म्हणजे आहे म्हणजे परमतत्व, नाही म्हणजे जगत आणि देह. नाहीला धरले आणि आहेला टाकून दिले. अरे देवा, शेंगा फोडल्या, टरफल घेतले, शेंगदाणे फेकले, अशीच अवस्था आहे. टरफल घेतले, शेंगदाणे फेकले. करतो का असं कधी आपण? नाही माऊली, करतो का? नाही. केळ आणले, सालपट खाल्ले, गाबा फेकला. आंबे आणले, रस फेकला, सालपट कोया घेतल्या. मग हे सालपट घेतलं, कोया घेतल्या, हाड कोया सालपट ते घेतलं, ते दिसायलं आणि ते माझं वाटायलं, त्याचं प्रेम दाटायलं. वा 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 वा, सालपट आणि कोया. सांगा चुकलं, थांबते मी, तुमचं ऐकते. या इथं बसा. चुकलं? नाही माऊली, तुमचं कसं चुकल? कारण काय आहे आणि काय नाही हे वेदांत हातोरी करून सांगतो. आहे कुणाचं आहे आणि अस्तित्व कुणाचं आहे आणि मानलं कुणाला? अस्तित्व जगताला दिलं तुम्ही, ते नाही आहे आणि तो आहे कळत नाही चित्तातून जात नाही. आहे कळत नाही, हे सत्स्वरूप कळत नाही आणि असंच जग चित्ताला सोडायला तयार नाही. देहभाव संपत नाही, आत्मभाव भोगता येत नाही, वृत्ती रामाकडे राहत नाही, आत्मस्वरूप होत नाही, भेद तिचा संपत नाही आणि ती परमात्म्याला ओळखत नाही. तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नाही, जन्मपर्यंत चुकत नाही आणि तुमचा भेद संपत नाही, तुमचा प्रारब्ध तुम्हाला सोडित नाही आणि 84 योन्यामध्ये तुम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही. हो माऊली. म्हणून अस्तित्व म्हणजे सत आणि जगत म्हणजे असत. त्याच्या पोटातले हे बी असत. त्याचा संबंध म्हणजे अविद्या, त्याची ओळख म्हणजे ब्रह्मविद्या, त्याची प्राप्ती म्हणजे मोक्ष, त्याचं कळणं म्हणजे श्रवण, तो मिळणं म्हणजे ज्ञान, त्याची अनुभूती म्हणजे आत्मानुसंधान. साष्टांग दंडवत माऊली. खूप सुंदर आलं माऊली. खूप छान. ज्यांचा गुरु पाठीराखा असतो त्याला काहीच कमी नसतं. अगदी. ज्याची माय अब्जावधीश त्या लेकीला न मागायच्या आधी मिळत. हो माऊली. न मागता ते बाप माय सगळे बद तिच्या दारात आणून ओततात. तसं आमचे संत अब्जावधीशने त्याच्या बापाचा बाप न मानता आतून देतात की नाही? हो माऊली, देतात. हो माई, द्यायलाच. म्हणून ज्या गुरूंचं पाठबळ आहे, ज्या वेदाचा अभ्यास आहे, ज्या संताचा ध्यास आहे, तो परमार्थात पास आहे. नाही कळालं तुला? येणार आणि यम येणार. खास गिरायक तो यमाचा लिहून ठेव. कारण जेव्हा उत्तर आपला मृत्यू जवळ येतो, काल तुमची वाट बघतो, तर हरीला ओळखावं, त्याला आवाज द्यावा, त्याला प्रेम करावं, चित्त त्याच्या चरणी व्हावं, त्याला हृदयात पाहावं, त्याला परमार्थी म्हणावं. चुकलं का आलं सांगत चुकलं म्हणून, छायाताई चुकलं म्हणायचं, म्यूट काढून बोलत जा. माऊली तुमचं कसं चुकलं? चुकलं नाही, कसं चुकणार? बरोबर आहे का? काळाला मी हरवणारे, परंतु मृत्यूला जिंकणारे, अविद्येला संपवणारे, परमात्म्याला प्रगट करणारे, देहभावाला टाकणारे, स्वरूपात मी राहणारे, परमभाव मी घेणारे, व्यवहार माझा बंद होणारे आणि माझ्या ईश्वराचे ऐक्य मी करणारे आणि मग देहाला मी सोडणारे. ऐका ताकद.
हं. ही अवस्था असावी. हो माऊली, होईल ना मी माऊली. जवळ आले. तुम्ही आहेत म्हटल्यावर होईल आमची पण ती अवस्था. भविष्य भूत मध्ये आहे. होणारच. ऐसे बात करो. होईल काय होईल. बरं तो हो ना. देईल आणि मी देईल. नाही ना, देणारच माझे गुरु मला मोक्ष. हो माऊली. माझे गुरुजी मला तारणारच. माझा भवसागर मी उतरणारच. पलीकडच्या काठाला जाणारच. मी आत्मरूप होणारच. ब्रह्मस्वरूपाला मी जाणणारच. देहभावातून निघणारच. परमतत्व मी भोगणारच. आत्मालिंगन होणारच. स्वस्वरूप मी भोगणारच. आणि देहभाव मी संपवणारच. त्याला म्हणते तो भक्ती. एक पाठ केलं, लावलं सुरू आपलं टकटाक टकटाक टकटाक. अनुभूती कधी ग माय. आत्मस्थिती कशी भोगणार. काळ यायलाय, तो थांबणार नाही. आणि ज्ञान झाल्यावर काळ तुला शिवणार नाही. कळतं का तुला काही बाई. मरणांत संसार करते होय. अचाट परमार्थ कर. भक्ती अफाट कर. दान धर्म सतत कर. वृत्ती स्वरूपाचे एक कर. संतांचे चरण धर. आणि आपला अधिकार उंच कर. मग तुला काळ शिवत नाही. तुझा देहभाव उमटत नाही. सत्संग तुला कधी सोडत नाही. आणि पांडुरंग तुला कधी दूर करत नाही. भवानी परमार्थ कर. तुझा भवानी. मला संसारी किडे आवडत नाही. हो माऊली. कदापि नाही. अंगावर शहार येते की मरणांत संसार बुद्धीत, चित्तात, मनात, बोलण्यात, वाचण्यात. एक क्षणभर पण चित्त शांत नाही. प्रति समाधान नाही. पुण्याची ताकद नाही. संताची संगत नाही. परमार्थाची आवड नाही. मग काय केलं. मरुस्त संसार. हे देवा. एक शिकावं. 50 ओलांडल्यानंतर 60 कडे जाणार आहे. आता फक्त खाण्यापुरतं इकडे यावं. आणि पुन्हा त्या सुखात रमावं. आत्मसुखात. ते सुख कशाला. इंद्रियाचा विकार कशाला. जगताला आकार कशाला. जगत नाहीच आहे तर तो आहेच आहे. तर तो आहे तर मी त्याच्यावर भिन्न नाही. मग मी त्याच्यावर भिन्न नाही. तो कसा आहे. तो असंग आहे. तो अद्वितीय. तो एक आहे. तो स्वयंभू आहे. तो प्रत्येगात्मा आहे. तो निर्विकार आहे. काल निराकार आहे. आणि आज नित्य आहे. हो माऊली. साष्टांग रस्ता चुकला नाही. हो माऊली. का चुकला. नाही नाही. ऐका. तो परमात्मा वेदाच्या गाभाऱ्यात सापडतो. संताच्या बोधात कळतो. हृदयात तो मिळतो. तो सिद्धवंत. हृदयात तो मिळतो. हृदयाच्या गाभाऱ्यात मिळतो आणि तो सिद्ध होतो. काही शब्द असतात अनमोल. हिऱ्यापेक्षा पण त्यांची किंमत मोजली तर कुठे भेटत नाही. हिरा भेटेल अब्जो करोडो दिल्यावर. पण हे भेटतो का शब्द. नाही माऊली. कुठेच भेटत नाही. कुठेच भेटत नाही. काय हरी द्यायला बाबा. छप्पड फाडके. हो माऊली. झाली संध्या. संदेह माझा गेला. झाली संध्या. संदेह माझा गेला. आत्माराम
संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. आता रविवारी म्हणून मी घेते तुम्हाला आता हे अशा प्रमाण वगैरे काकड्यातले हे नाना मोहसा करू काय नाही मस्त आहे. रविवारी मी 2 टाइम घेणार आहे काकडाच. हो ताई, घरी ये ना. घ्या. आनंद मिळते ताई आम्हाला. ऐका, जो परमात्मा आहे अद्वितीय आहे, त्याच्यानंतर तो नित्य कसा आहे तो आपण सांगायचं. नित्य म्हणजे सदा आहे, तो नाही असं नाही. जगत येईल जाईल, प्रलयामध्ये ती संपल, जीवाचा प्रारब्ध उगवल तेव्हा ते जगत पुन्हा ब्रह्मदेव अशा हजारो लाखो येतील जातील आणि त्यांच्या शक्तीनं ते जगत उत्पन्न करतील. चर आचर सूक्ष्म प्राणी चर काय काय माती दोंडे काय करायचं ते करतील. ठीक आहे, पण ते परमात्म्याला प्रगट करू शकत नाहीत. कोण? ब्रह्मदेव विष्णू महादेव नाही करू शकत, कारण ते नंतरचे त्यांनी आधीच आहे. हो माऊली. नित्य परमात्मा आहे आणि हे मागून आलेले जगाची उत्पत्ती, जगाचं पालन, जगाचा संहार, जीवाचं प्रारब्ध, कर्माचा हिशोब, पुण्याचं फल, पापाचं फल द्यायचं ह्यांचं खातं आणि संतांचं खातं हे भस्म होतं. अगदी माऊली. असं पत्ते हो माऊली. हे देवाचं खातं. कुणाला मारायचं आणि कुणाला बाहेर काढायचं, कुणाला गर्भात 5 महिन्याचं करून मारून टाकायचं, तेवढं गर्भातलं आयुष्य भोगायचं, जगात यायचं नाही. हिशोब त्या ब्रह्मदेवाकडे, अज्ञान संपायचा हिशोब संताकडे. हो माऊली. अरे देवा. आत्मा आहे, तो अनित्य नाही, तो जातच नाही आणि तो आहे ते कळतच नाही. तिथे वृत्ती वळतच नाही, त्याच्या अनुभूती येतच नाही, जगताच्या अनुभूती जातच नाही. पण शाश्वत पद जेव्हा बुद्धीला कळतं तेव्हा ती बुद्धी त्याचा संबंध करती आणि त्यामध्ये ती गुरून जाती, त्याचं ऐक्य घेती, देहाला सोडून देती. जडाची व्यावृत्ती होती, ही अध्यात्माची स्थिती, ही संताची स्थिती, ही ग्रंथाची प्रतीती, ही मोक्षाची प्राप्ती. कारण तो कळाला, जगत नाही. तो मिळाला, जन्म नाही. तो कळाला, जगत कळालं नाही. कळणं त्याचे आणि पाहणं ब्रह्माचे, जाणीव तत्वाची आहे आणि बोध वेदाचा. संपत्ती सुखाची आहे, प्राप्ती हरीची आहे, निवृत्ती देहबुद्धीची आहे आणि ते देहबुद्धी संपल्यावर नित्य अवस्था प्राप्त होती, ती परमात्म स्थिती. तो नित्य आहे, हे अनित्य आहे. अनित्याचा बाध होतो, नित्याचा प्रकाश येतो, जीवात्मा परमात्मा होतो आणि त्या पदावर जातो. ते पद आत्मपद, तो नित्य आहे. बापरे, साष्टांग दंडवत माऊली. राम राम. स्टान दंडवते, खूप सुंदर. मला वाटलंच नाही पंचकरण इतकं सुंदर होईल. साधू संत कशी मिळतील, ग्रंथ कधी कळतील, अनुभूती कशी भोगाल, वृत्तीनाम कशी त्यागाल, आत्मानुसंधान कसा येईल, हृदयात त्याला कसं पाहिल. काही नसतं. त्या पोराची चिंता, त्या पोरीची चिंता आणि या बाईची चिंता. अगदी खरंय माऊली. बिंबच काढले मी फक्त.
इकडं चिंता तिकडं चिंता आणि चिचिता, टिंब नाही फक्त. तर हो माऊली. त्या हरीला म्हणा तू कर, तू दिलंस बाप्पा, मला तुझ्याकडे यायचं, माझं खातं तू सांभाळ. मला माहित नाही, तुझ्यावर सोपवलंय, आता मी तुझ्याकडे यायले, त्याच्यात काय करायचे तू बघ. हो माऊली. मग तो धावून येतो, नीट नीटकं करतो, हृदय थांबतो, वेदाला बाहेर देतो, जगाचं सार्थक होत आणि जीवाला ब्रह्मत्व येत. हे संतांचं काम. साष्टांग दंडवत माऊली. तू सांगा ना त्याला, पप्पा मला तुला ओळख करून द्यायची, आता हे रांग कवर लावू मी, एकाची एक एकाची एक एकाची एक एकाची एक, अबा बाबा बाबा, ते करता करता तोंडाला फेस. त्या बहिणी जगाव कधी चांगलं, अबा याने उपाधी कमी असावी रे बाबा, जगताच येत नाही चांगलं. चला ऐका, अनित्य म्हणजे दिसून नसतं, त्याचा नाश असत. नित्य म्हणजे त्याच्या वाचून काही नसतं आणि तोच माहित नसतो. तो हरी असतो, तो आतही असतो आणि बाहेरही असतो. ते शाश्वत आहे, हे अशाश्वत आहे. वृत्तीचा संबंध जगताशी आहे, वृत्तीचा बाध झाल्यावर संबंध त्याच्याशी. हो माऊली. साष्टांग आता ऐका पुढचं. प्रत्येक आत्मा, प्रत्येक म्हणजे सगळ्याच्या आत आहे, सगळ्याला आधार आहे. तो निराकार आहे, तो जगताला आधार आहे. तो आधी आहे, नंतर विश्व आहे. तो आधी आहे, मग देव आहे. तो आधी आहे, मग जीव आहे. तो आधी आहे, मग व्यवहार आहे. तो आधी आहे, मग वृत्ती आहे. तो आधी आहे, मग इंद्रियाची हालचाल आहे. तो प्रत्येक आत्मा तो हरी आहे. नहीं समझ में आया क्या? आलं माऊली. तो सखोल आहे. प्रत्येक म्हणजे आत, जो नजरेचा विषय नाही, जो दिसत नाही आणि ज्याच्या वाचून विश्व उत्पन्न होत नाही, ज्याच्या वाचून हे तीन देव बी नाही, त्याच्या वाचून हे देह बी नाही, त्याच्या वाचून जीव भाव बी नाही. आणि त्याची ओळख झाल्यावर हे सगळं विलय झाल्याशिवाय राहत नाही. तो प्रत्येक आत्मा परमात्मा माझ्या आत आहे, ते माझं स्वरूप आहे, ते नित्य आहे, हे अनित्य आहे. त्याला विकार नाही, इथं विकारा वाचून हृदयात काहीच नाही. तो निराळ, त्याला रूप नाही आणि जगत रूपा वाचून नाही. काय सांगा तुम्हाला, ज्याला आकार नाही आणि हा आकारा वाचून विश्व नाही, ज्याला रूप नाही, जो नाही असं नाही, हे दिसून नाही, हो माऊली. हे दिसून नाही, त्याच्या वाचून काहीच नाही. हे ज्याला कळलं तिथं अज्ञान वृत्तच नाही. अगदी खरं. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. रेकॉर्डिंग जपून ठेवा. हो माऊली. पुन्हा नाही माहेरी प्रत्येक वेळेस आई असती, प्रेमानं हात फिरवती, डोळे भरून पाहती, पुन्हा राहील काय नाही माहित नसतं. म्हणून तीच भेट कायम जरद्या ठेवायची असती. पण संतांच्या संगतीमध्ये आत्मभेट आहे आणि ही आईची भेट आहे. ही आई खरी आहे माऊली आणि ही एका जन्माची, ती अनंत जन्माची. हो माऊली. साष्टांग माऊली. साष्टांग. कळतच नाही.
जी दिसती ती राहते का नाही माहित नाही, आणि जी असती त्याची ओळख नाही, म्हणजे वेधीला माहित नाही, साधू संत हिला भेटले नाही, ग्रंथ हृदयात दाटले नाही, वृत्ती ईश्वराकडे गेलीच नाही, जगत तिनं सोडलंच नाही, खोट तिला टाकता येतच नाही, खऱ्याकडे राहता येतच नाही, साधक दशा आलीच नाही, संसारी भाव गेलाच नाही. आता पंचकर्णाच्या द्वारे जेव्हा जी साधकता तयार होती जीवाची, साध्य कळायचा असतो तो हरी आत्मा आहे, साधना ज्ञानाची आहे, साध्य हरी आहे आणि श्रवण वेद आहे. कळणं ज्ञान आहे आणि संपणं अज्ञान आहे. ऐक्य भगवंताची जाणे आणि बुद्धी भगवान आहे. साष्टांग दंडवत माऊली. जय हरी. चला पुढे जाऊ. प्रत्येकात्मा आता देहत्रयाहून वेगळा तो परमात्मा कसा आहे? देहत्रयाहून वेगळा. त्रय म्हणजे तीन, देह म्हणजे तीन देह, दिसणारा स्थूल, त्याच्या पाठीमाग सूक्ष्म देह, त्याच्या मग अज्ञान रूपी कारण देह, आणि त्याच्या चौथा महाकारण परमात्मा. तो त्याच्या पोशी जायचे बुद्धीला, म्हणून तो देहत्रयातीत आहे. तीन देहाला ओलांडून बुद्धी भगवंताकडे प्रवेश करती. श्रवणाची भक्ती येती, वृत्तीमध्ये शक्ती येती, वेदाची संगती होती, साधूच्या बोधाची प्राप्ती होती. ती वृत्ती आज जाती, देहाला सोडून देती. स्थूल देहाचा वाद होतो, सूक्ष्म देहाचा नाश होतो, अज्ञानाचा निराश होतो, परमात्म्याचा प्रकाश होतो, बुद्धीचा परमात्म्याचा ऐक्याचा स्पर्श होतो, महावाक्याचा विलास होतो आणि जीवात्मा परमात्म्यामध्ये समरस होतो. तो वेदांताचा खास भक्त होतो, तो साधूचा दास होतो, तो परमपदावर येतो, तो देहत्रयाला ओलांडून ईश्वराकडे जातो, तोच परमुक्त होतो. तो देहभाव संपवतो, आत्मभाव जागा करतो, वेदासाठी जपतो, हृदयात हरीला बघतो, सतसंगात राहतो, वेदाला जपतो आणि गुरुच्या चरणावर अंतःकरणाला ठेवतो. मग ते अंतःकरण ते बाधित करतात आणि त्या अंतःकरणात त्या हरीला प्रगट करतात. बुद्धीचा ईश्वराचा संगम होतो आणि देहत्रयाला बुद्धी सोडून देती, ईश्वराचे संयोग होतो, अभेदाचा प्रसार होतो, भेदाचा नाश होतो, ईश्वराचा प्रत्यय येतो. तो परमात्मा बुद्धीमध्ये सहज राहतो आणि देहाचा बाध होतो. तो जीवात्मा परमात्मा बनतो. देहत्रयातीत. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर आलंय, बापरे. नमस्कार. फास्ट कोटी प्रणाम ताई. फास्ट आलं पण सुंदर आलं माऊली. एवढं सांगितलं ताई तुम्ही. सुंदर, एकदम सुंदर माऊली. असते मी पाठ करत नाही, ते आपोआप येते, ते मला रोखता येत नाही. गंगेला म्हणणं कमी व्हा, इंद्राला जाऊन बघा तिला कशी व्हायली ते. तिला म्हणा थांब माय, थांबती नाही माऊली, तसं तिचा ओघच वाढलाय, ती थांबत नाही. तसं तुमचा ज्ञानाचा ओघ आहे माऊली. तसं तुमच्या हृदयाचा ओघच वाढलाय माई. ज्ञानाचा महासागर उचमळून यायले. बोधाचा पूर आलाय, बोधाचा. तो आम्हाला घेता येईल असं झालंय. पण एक सांगते तुम्हा लोकांना, की जे मला वाटते, जे कळते, माझ्या बुद्धीला जेवढं आकलन होते त्यानुसार मी बोलते. तर एक सांगते तुम्हाला, नीट ऐका. हे अक्षर सुवर्ण अक्षरातले यासारखे शब्द आहेत. कुणाला पटल न पटल, ज्याचं पाप आहे त्याला पटणार नाही, चूक काढतील ते पाप येत, पण अधिकार लोक ह्याला जपतील. हो माऊली, अगदी जपण्यासारखंच आहे माऊली बाई. शब्द आहेत ते. गाभ आहे ते, पूर्ण गाभ आहे खरंच. की मला एक क्षण असं वाटलं की पंचकर्म घ्या म्हणतायत. थोडा विचार आला माझ्या मनात, तर हृदयात आला, आणि याला काय द्यायचं याला. अगदी माऊली. पहिल्यांदा थोडस विचार केला. देहत्रयाहून वेगळा, हे दोन्ही पण सांगितलं आपण. अवस्थात्रयाचा साक्षी. अक्षर देखो, अवस्थात्रयाचा साक्षी.
तीन अवस्था आहेत. देह तीन, अवस्था पण तीन. तीन अवस्था, तीन देह, तीन देहाचे तीन देव. सांगू तुम्हाला पुढे सगळा विषय येते. फार भाग्यवान तुम्ही, सुंदर पाया मजबूत करतात आणि तुम्हाला भगवंत खूप द्यायलाय. माझं निमित्त आहे, मला धरूच नका तुम्ही ह्या पोपट्याला. काय आहे हे? वरचं कवर आहे, सोन्याची अंगठी आणली, लाल कागदात आणली, कागद फेकून दिला, अंगठी घातली, हे फेकून द्या, बोल घ्या. रिकामी बनबन. लाल कागद, जांभळा कागद, जांभळा. नाही माऊली, असं कसं फेकून द्यायचं? तसंच आहे, तसंच आहे बेटा. तो देतो, आपण नाही. मग ऐका, अवस्थात्रयाचा साक्षी. लय सुंदर विषय. निवांत सांगते, आता गडबड करत नाही रे बाबा. इतकं सुंदर आहे, तुम्हाला पकडता येणं मला त्रास होत आहे. आता ऐका, अवस्थात्रयाचा साक्षी. आता तुम्हाला सांगते, साक्षी भाव जागा होतो, देह भाव बंद होतो, ज्ञानाचा रस्ता येतो, संताचा बोध येतो, अंतःकरणाचा वाद होतो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो, जीवाशिवाचा आवेग होतो, त्याचा अनुभव येतो आणि याचा अनुभव जातो. पण वृत्ती जगाला सोडून देते, परमात्म्यास आत राहते, स्वयंला पाहते, स्वयं होती. ही ज्ञानाची स्थिती. नंतरचा झालेला व्यवहार साक्षी भाव आहे आणि आधीचा झालेला व्यवहार विकार भाव आहे. आधी अंतःकरण असतं, नंतर अंतःकरण संपलेलं असतं. व्यवहारामध्ये अज्ञान आहे, जीवाला देहाचं भान आहे, बुद्धीला जगताची जाण आहे. तेव्हा वृत्तीमध्ये विकार आहे, तो प्रमाता आहे, तो जीव आहे. तिथं भाव कोणचा आहे? जीव भाव आहे. अज्ञानोत्तर साक्षी भाव आहे. ज्ञानामध्ये अज्ञान संपत आहे, संत मिळतात, ग्रंथ कळतात, आवरण फाटतं, परमात्मा जुटतो, वृत्तीचा संबंध होतो, देहाचा वाद होतो आणि नंतर झालेला व्यवहार तो व्यवहाराचा साक्षी होतो. ज्ञानोत्तर साक्षी भाव आहे, अज्ञानामध्ये जीव भाव आहे. हो माऊली, बापरे, काय सुंदर येते माऊली. दोन सांगू का? प्रश्न पडतो तसा. थांबा तुम्ही, थांबा एक मिनिट थांबा. आपण 50 घेऊ तसं 2 इतकं सांगत तुमचे डोक्याचे नुसतं टप्पा बायका बसतात. पाऊस पडायला, पाऊस धो धो धो. एक शब्द बोलताना तुम्हाला खूप वाईट वाटते, कारण तुमची सुरुवात आहे बेटा. मला काहीच बोलू शकत नाही आम्ही, कारण मी तुमच्या समोर पण नाही, मी पहिल्यांदा आहे आणि ऐकून कळत नाही पटकन. तुमचा अधिकार पाहिजे बेटा. आता सांगा, मी कसं म्हणलं, साक्षी भावाकडे कसे गेले? तुला बोल, तुम्ही थांबते बेटा, यांना कळू दे, पुढे जायचं नको. विकार आहे आणि गुणाचाच प्रकार आहे. गुण येतात जातात, वृत्तीचा संबंध होतो, ईश्वराचा संबंध नसतो. विकारामध्ये वृत्तीमध्ये गुणाचा साक्षात्कार आहे आणि जगताचा सत्यत्व भाव आहे. अंतःकरण तिथं जगताला पाहतं, परमात्म्याला सोडून देत, तो जीव भाव. आणि जेव्हा परमात्मा प्रगट होतो, अविद्या मरून जाती, वृत्ती ईश्वरामध्ये थांबून जाती, दोघांच्या ऐक्याच्या अनुभूती येते आणि अविद्या संपलेली असती. ब्रह्मविद्येचा प्रवेश असतो आणि बुद्धी ब्रह्म असते. व्यवहारातून अलग असते आणि संबंध हरित असतो. आधी संबंध देहाचा असतो. देहाच्या संबंधामध्ये अविद्या जिवंत आहे, व्यवहार सोबत आहे आणि वृत्तीत विकार आहे. म्हणून अंतःकरण निराकारापासून दूर आहे आणि अंतःकरण जगताला आहे म्हणतं, भगवंताला नाही म्हणतं, अविद्येमध्ये सतत राहतं, देहाला सतत पाहतं आणि तेव्हा वृत्ती व्यवहारात आहे, देहात आहे, गुणात आहे, तेव्हा जीव भाव आहे. परंतु त्या जीवानं ज्ञान ऐकलं, बुद्धीला रामाचं ज्ञान झालं आणि अंतःकरण ईश्वरापाशी गेलं, दोघांचं मिलन झालं, महावाक्याचं ज्ञान दिलं, गुरुनं आत्मपद दिलं, साक्षी भाव जागा झाला, देहभाव बंद केला, आवरणाचा नाश केला,
तीन देहाला ओलांडून बुद्धी आत गेली, परमात्म्या समाविष्ट झाली, जीवाशिवाची एकता झाली आणि अंतःकरणाची अविद्या मेली. तेव्हा वृत्ती रामापाशी गेली, साक्षीभाव जागा झाला, देहभाव बंद केला, अविद्येचा काळोख गेला, परमात्म्याची ओळख झाली, दोघांची संगती झाली, वृत्ती व्यवहारातून बाहेर आली, भ्रांती संपून गेली आणि नंतरचा व्यवहार ती वृत्ती पाहू लागली, धरत नव्हती. म्हणून साक्षी भाव वृत्तीला धरलं अंतःकरणानं तदेह भाव. साष्टांग दंडवत माऊली. पण 100 खरंच 100-200 खरंच तरी तुमच्या हालवायचू नये, होऊ नये. काय करावं काय. बरं आता शांत बोलले, घाई केली का? नाही माऊली. अगं, नाही 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 माई, पण एक सारखं आहे ना खूप असं. नाही बेटा, पकडता येत नाही राजा, मला कळते राजा, मी कबूल आहे, मला ते तुमची चूक कळायची नाही आणि तुम्हाला दुखायचं तर कधीच नाही. नाही, आम्ही पण स्तब्ध होत होतो माई, एक एकदा खूप स्तब्ध होते, बुद्धी आणि शांतच होऊन जाते. तुमचं कसं होतं ते कळवून घ्यावं का लिहावं असं होते. ऐकत राहावं वाटतं. हो माऊली. पेन पण बरोबर थांबतो. आहे का? पटाळले तसं ऐकता लिहिता येत नाही, तसं काम करताना भांडता येते, काम बी करते बाई, भांडते बी, स्वयंपाकाचे दोनाला शिवाय देते, ते कसं येते? हो माऊली. तिकडे ऐकायला लिहिता येत नाही म्हणतात. हा आणि ते कसं दोन काम येते, काम बी करते, तन करते, भांडी आपते ती, दन दन चलते, फन फन बोलते, दन दन, दोन काम कसं काय तुम्ही? हो माऊली. ते संस्कार आहे तो, त्याचा सदा सदा तेच केले की त्या बुद्धीने. हे कुठे केले, पुन्हा आवड झाले, कळतंय मला. मग मला काही संस्कार नाही का? मी काय संदेश घातले का मी? नाही माऊली. मी आगोली काय जांभळे बघू नाही हो का जांभळ. माऊली सांगू का मी 4 ओळी लिहिल्यात तेवढ्या? 5 वाक्य बोला तुम्ही, लिहिता बसा बसा त्या कृती सारखं. नाही नाही, जास्त लिहित नाही ताई, लिहायलाच येत नाही. काय माती आता सध्या काय सांगायचं. अवस्थेयाचं साक्षी, 3 अवस्था. ज्ञान महान आहे. राम नाही, छान उदाहरण देता, नाही करत, पटवून देता आम्हाला छोट्या वेळासारखं. आणि भगवंत ज्ञानाने मिळत असतो, आधेय भाव संपत असतो आणि ते स्वतःची जाणीव स्वतःला असती, ती आत्मखून असती, वृत्ती ईश्वरामध्ये विलीन असती, स्वतःची स्वतःला जाणीव असती, वृत्तीला सोडून ज्ञान संपत्ती असती, ही भगवंताची प्राप्ती असती, साधूची संगती असती, वेदाची रीती असती आणि स्वरूपाची प्रतीती असती. नंतर साक्षीभाव असतो, तिथे देहभाव संपलेला असतो, अविद्या मेलेली असती, संतांची संगती झालेली असती, बोधाची संपत्ती कमवलेली असती आणि वृत्ती निवांत असती, ईश्वरामध्ये समरस असती, ती मोक्षाची स्थिती असती. ज्ञानोत्तर साक्षीभाव असतो, अज्ञानामध्ये देहभाव असतो आणि देहभावामध्ये जे देहाचा संबंध असतो, विषयाची आवड असती, इंद्रियात विकार असतो, खोट्याची ओळख असती आणि खऱ्याचा संबंध कधी झालेला नसतो, कारण त्या अंतःकरण भ्रमात आहे, ईश्वरात नाही. म्हणून भेदभाव आहे, आत्मभाव नाही. आत्मभावामध्ये साक्षीत्व तयार होतं आणि देहभावामध्ये विकारत्व जतन केलं जातं. देहभावामध्ये अज्ञानात सतत आहे, पण देहभावाला टाकताना आत्मचिंतनाच्या रस्त्यानं, वेदाच्या संगतीनं, साधूच्या बोधानं तो परमभाव जागा होतो, परमात्मा प्रगट होतो, देहाचा संबंध जातो, वृत्तीचं मिलन होतं, अविद्या संपन्न जाती, अंतःकरण निवांत होतं, कारण त्याचा ईश्वराशी स्पर्श असतो. जगतातून ते संपलेलं असतं, कारण जगत भाव त्यानं टाकलेला असतो, भ्रम त्यानं पुसलेला असतो, परमात्मा त्यानं गाठलेला असतो, संत त्याला भेटलेला असतो, भ्रांती सुटलेली असती, अद्वैत मिळालेला असतो, द्वैत टाकलेला असतं. म्हणून साक्षीभावात असतो, देहासोबत तो कधीच नसतो, तो ब्रह्मज्ञानी
वेदांती ब्रह्मवेत्ता असतो. तो व्यवहारात कधीच नसतो. संबंध देहाचा नसतो. अविद्येचा नाश असतो. अविद्येचा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश असतो. संतांचा सहवास असतो. स्वरूपाचा ध्यास असतो. ऐक्याचा अनुभव असतो. जगताचा वाद होतो. शिवभाव तयार होतो. विकार भाव संपलेला असतो. तो व्यापकामध्ये असतो. तो देहात कधीच नसतो. बापरे. साष्टांग दंडवत माऊली. धन्यवाद. धन्यवाद. खरंच धन्यवाद ते तुमचे. साष्टांग दंडवत.